आघाडीवर, जेडीयू 66 जागांवर आघाडीवर, 2 जागांचा फक्त फरक आहे। एलजेपी 12 जागांवर आघाडीवर, जितेंद्र मांझी यांचा हम हा पक्ष 2 जागांवर आघाडीवर, तर चिराग पासवान यांचा पक्ष कुठल्याही प्रकारे चमत्कार करू शकलेला नाहीये, खातही उघडू शकलेला नाहीये। मागच्या निवडणुकीमध्ये चिराग पासवान यांनी एनडीएची मतं घेतलेली होती, त्यामुळे यंदा चिराग पासवान यांना सोबत घेण्याचा निर्णय एनडीएने घेतलेला होता। एनडीएने आता मोठा आकडा गाठलाय। एनडीए 150 पर्यंत आता पोहोचलेली आहे, तर महाआघाडी आता 86 जागांवर आहे। आता मात्र हा फरक खूप मोठा झालेला आहे। 50हून जास्तचा फरक आता महाआघाडी आणि एनडीए यांच्यामध्ये आहे। आरजेडी कमी झालेली आहे, आपला जो आकडा आहे त्यापेक्षा देखील आरजेडी खूप कमी झाली आहे। त्यामुळे आता एनडीए 150 पर्यंत, तर महाआघाडी 86 पर्यंत, आणि आता हा कलांमधला आकडा सुद्धा आता हा गॅप वाढलेला आहे। नक्कीच एनडीए 150 जागांवर आघाडीवर आणि महाआघाडी 86 जागांवर आघाडीवर आहे। जवळपास 60 ते 65 जागांचं अंतर जे आहे ते सध्या वाढलेलं आहे। नक्कीच, आणि एनडीए मध्ये आपण पाहतो भाजप 68 आणि जेडीयू 68 जागांवर आहे। भाजप आणि जेडीयू आता समसमान जागांवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मागच्या निवडणुकांमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आणि त्यानंतर जेडीयूला देखील नितीश कुमार यांनाच भाजपला मुख्यमंत्रीपद द्यावं लागलं होतं। मात्र इथे भाजप आणि जेडीयू आता समसमान आकड्यांवर दिसत आहेत आणि त्यामुळेच एनडीएचा आकडा देखील वाढलेला आहे। 150 वर आता एनडीए पोहोचली आहे। नक्कीच जनसुराज्य पक्ष, प्रशांत किशोर यांचा पक्ष फक्त आणि फक्त 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। एक वेगळं समीकरण त्यांनी या निवडणुकीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला होता। तरुण उमेदवार दिलेले आहेत, जेन्सी उमेदवार दिलेले आहेत, मात्र त्याचा कुठेही फायदा होताना दिसत नाहीये। फक्त 4 जागांवर जनसुराज पक्ष सध्या आघाडीवर आहे। तर इथे आपण पाहतो एनडीए 150 आणि महाआघाडी 83 जागांवर आघाडीवर आहे। आरजेडी 64 जागांवर, म्हणजे आता बिहार मधले मोठे पक्ष भाजप आणि जेडीयू या ठिकाणी पाहायला मिळतात, कारण भाजप देखील 68 वर आणि जेडीयू देखील 68 वर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर आरजेडी मात्र आता 64 वर आली आहे। आपले जे आकडा आहे मागच्या निवडणुकांमधला जो विजय तो देखील या ठिकाणी कमी होताना पाहायला मिळतात। हे आरजेडीचे आकडे कमी होताना पाहायला मिळतात। तर काँग्रेस आता 13 वर आलेली आहे। एलजेपी आणि काँग्रेस या ठिकाणी बरोबरीमध्ये पाहायला मिळतात। महाआघाडी जी आहे ती आता खूपच मागे सरकताना आपण या ठिकाणी पाहताय। आरजेडी 64 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर आहे। डावे ज्यांनी 35 जागा डाव्यांना मिळालेल्या होत्या महाआघाडीमध्ये, ते फक्त 4 जागांवर आघाडीवर आहे। व्हीआयपी ज्यांचा मुकेश सहानी यांना उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून महाआघाडीनं जाहीर केलेलं होतं, ते फक्त आणि फक्त 2 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। तर एनडीए आता या ठिकाणी 153 जागांपर्यंत पोहोचली आणि महाआघाडी 83 जागांवर पोहोचली आहे। त्यामुळे आता हा गॅप जो आहे तो आता खूप वाढलेला आहे, 153 आणि 83। त्यामुळे बिहार मधलं चित्र या कलांमध्ये दिसतंय। 241 जागांचे कल हाती आलेत, फक्त 2 जागांचे कल हाती येणं बाकी आहे। अर्थात हे कल आहेत, कलांनुसार एनडीए आता पूर्ण बहुमतामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जे एक्झिट पोलचे आकडे आहेत ते मात्र आता या ठिकाणी जुळताना दिसत आहेत।